गेटमधनं आत आलं. आणि कारण तुम्ही वातावरण बघू शकता, सह्याद्रीनगर एरिया ही मित्रांनो. आजूबाजूचा परिसर असा आहे, पण त्याने नीटनेटकाने स्वच्छ ठेवलेला आहे सा. आणि त्यामुळे साप आले तरी ते थांबवू शकतात, अशी काहीतरी अडचण असते. आणि आता तो साप दिसल्यानंतर मी व्हिडिओ सुरू केला आणि यातून तो छोट्याशा जागेतून तो आत गेला. लक्षात घ्या, असा तो म्हणजे आपल्या परिसरात सुद्धा अशा प्रकारे साप येऊ शकतात. आपण काळजी घ्यायला पाहिजेत आणि धीर पण धरायला पाहिजेत. आम्ही दिसल्यानंतर साप आहे म्हणतो. आता थोडासा तो आत गेलाय. आता तुम्हाला मी काढून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला घाबरून ते पुन्हा पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न करतात. जागा आहे तोडते, आत सरकतात. तुम्ही बघू शकता मध्ये आता तो दिसेल. तो आपलं तोंड खुपसून पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याला जागा नाही आहे. आता तो बघा कसं तोंड किती आपल्याला घाबरतात हे मी सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, नाग आहे, साधारण 3 वर्ष वयाचा साप आहे. आपल्यापासून लांब जाण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करतात तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला तेही घाबरत असतो. तो काय खाल्ला आहे असं तुमचं म्हणणं आहे, पण तो जागा मिळाला त्याच्यामध्ये आत येऊन बसला. आपला हात पाय पडू नये ही काळजी घ्या. आम्ही जे दाखवण्याचा प्रयत्न केला, आम्ही किती जवळ जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो हे सगळं त्यांच्या स्वभावावर अवलंबून आहे. स्वतःहून चावत नाहीत ते. आपला हात पाय पडू नये ही काळजी घ्यायला पाहिजे. स्वच्छता आपण मेंटेन ठेवणं गरजेचं आहे.